नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती। तर आज आपण बनवणार आहोत मस्त असे चण्याच्या डाळीपासून, भिजवलेल्या चण्याच्या डाळीपासून मस्त असे कांदा भजी। तर त्यासाठी लागणारे साहित्य आणि कशा प्रकारे बनवायचे चला पटकन बघूयात। इथे मी एक कांदा आडवा उभा चिरून घेतलेला आहे, म्हणजे जसं आपण उभा चिरतो त्यासाठी कांदा दोन्ही बाजूनी कापलेला असतो तेव्हा आडवा घ्यायचा आणि उभा चिरून घ्यायचा, त्यामुळे जरा जास्त पाकळ्या होतात। एक घेतलेला आहे मोठा साईजचा कांदा। इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत, 4 ते 5 मिरच्या घ्यायच्या, तुम्हाला जसं स्पायसी तिखट हवंय त्याप्रमाणे। लसूण घेतलेला आहे, याला आपल्याला ग्राइंड करायचं आहे। त्यानंतर लागणार आहे ते म्हणजे आपल्याला चण्याची डाळ, जी मी सकाळी भिजत घातली होती, साधारण अर्धा पेला 1 पेला चण्याची डाळ घातली होती भिजत। 2 माणसांसाठी मी ते कांदा भजी बनवत आहे। चण्याच्या डाळीचे का बनवते, चण्याच्या डाळीचे मिक्सरवरती चण्याची डाळ आपण जी भिजवलेली वाटतो त्याचे जे भजी करतो ना ते खूप छान लागतात। तुमच्याकडे जर नसेल अवेलेबल तर तुम्ही बेसन पीठ वापरलं तरी पण चालेल। तर चला पटकन सुरुवात करूयात। मसाल्याच्या डब्यातील काय काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला सांगतेच। इथे मी कांदा जो चिरून घेतला होता त्यामध्ये मीठ टाकलं चवीप्रमाणे, हळद टाकली। तुम्ही जर सोडा वापरणार असाल तर अजिबात हळद टाकू नका, कारण सोड्याने आधीच लालसर होतात भजी, त्यात तुम्ही हळद टाकल्यावरती अजूनच ते कलर वेगळाच दिसेल त्याचा। धनेपूड टाकलेली आहे, मोठी भरड टाकली धनेपूडची, त्यामुळे काय होतं छान लागते। मी घरी बनवलेली धनेपूड आहे। इथे मिरची आणि लसूण मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे। तर आता हा काढून घेऊयात आपण। आणि हे भजी जर तुम्ही चण्याच्या डाळीच्या पिठाचे बनवत नसाल ना, बेसनाचे बनवत असाल तर थोडंसं तांदळाचं पीठ ऍड करा। आणि जास्तीच तांदळाचं पीठ नसेलच तर आपलं घरामध्ये ज्वारीचं पीठ असतंच, बरोबर ना, प्रत्येकाच्या घरामध्ये असतं। तर थोडंसं म्हणजे 1.5 चमचा ज्वारीचं पीठ टाकायचं, मस्त कुरकुरीत भजी होतात। आता इथे मी हे चण्याची डाळ भिजवून भजी करत होते, त्यामुळे मी यामध्ये सोडा वापरलेला नाहीये, कारण स्वतःच ते चण्याच्या डाळीचे भजी जे आपण करतो ते मस्त असे कुरकुरीत होतात आणि आतून असे दाट झाल्यासारखे होत नाही। बघा, तुम्ही बघायलाच पुढे कसे होतात ते क्रिस्पी असे। थोडंसं पाणी टाकलं चण्याच्या डाळीमध्ये आणि परत एकदा फिरून घेतलेली आहे चण्याची डाळ मी, आणि छान बारीक पेस्ट झालेली आहे। आता माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं त्यामुळे मी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे। तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी देखील मस्त होतात। पण चण्याची डाळ वाटताना मी पाण्याचा वापर केला होता ना, थोडासा घट्टसरपणा यावा म्हणून, आणि क्रिस्पी पण होतात भजी। तुम्ही पाहालच, एकदा नक्की करून बघा ज्वारीचं पीठ ऍड करून। इथे मी थोडंसं चाळलेलं 2 चमचे ज्वारीचं पीठ वापरलं आणि हे सगळं मिश्रण मी इथे मस्त असं मिक्स करून घेते। आपले लसूण, मिरची, तुम्हाला जर हिरवी मिरची टाकायची नसेल तर आपलं थोडं लाल तिखट टाकायचं असेल तर टाकू शकता, जर मिरची टाकायची नसेल तर ऑप्शनल। पण मी इथे हिरवी मिरची टाकलेली आहे, मी यामध्ये तिखट वगैरे वापरलेला नाहीये। मिक्स करून घेतलं, घट्टसरच थोडंसं बॅटर ठेवायचं आपल्याला हे। इथे मी लोखंडी कढई ठेवून घेतली आहे। आता मी लास्ट टाइम यामध्ये पोह्यांची एक छोटी म्हणजे शॉर्ट रेसिपी दाखवली होती या कढईमध्ये, तर म्हटलं खूप जण म्हणतात की लोखंडी कढई तळणीसाठी छान असते, म्हटलं आपण आज लोखंडी कढईमध्येच हे भजी तळून घेऊयात। मी इथे थोडंसं तेल टाकलेलं आहे, जास्त पण टाकलं नाही, कारण हे तळलेलं तेल जे आहे ते मी परत वापरत नाही, त्यामुळे तुम्ही जास्त तेल घेऊ शकता। इथे मी थोडं जेवढ्यात भजी बुडतील एवढं तेल टाकलं, भजी सोडून घेतले आणि तुम्ही पाहू शकता कसले क्रिस्पी भजी दिसत आहेत। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे जे अलर्ट आहेत नोटिफिकेशन ते तुम्हाला सर्वात पहिले येतील। आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा। चला, मस्त असे भजी क्रिस्पी मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचे, तळून घ्यायचेत म्हणजे। तर मी इथे बघू शकता छान दोन्ही बाजूनी भजी तळून घेते। असेच मी सर्व भजी सोडून घेणार आहे। खूप दिवसांनी आपला मोठा व्हिडिओ येतोय तर भरभरून प्रेम द्या। याचा मी शॉर्ट व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे, तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की चॅनलला व्हिजिट करा एकदा, आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला पण शेअर करा। आता भरपूर पाऊस पडतोय बाहेर, त्यामुळे मी हे भजी बनवले होते, कारण मे महिन्यातच पाऊस पडायला सुरुवात झाली। तुम्ही पण हे भजी एकदा नक्की ट्राय करून बघा। असले अफलातून होतात ना चण्याच्या डाळीचे, भिजवलेल्या चण्याच्या डाळीचे स्पेशली भजी नक्की करून बघा। इथे मी एक घाणा जो तळून घेतलेला आहे, आता तो मी काढून घेते। आपला पेपर, नॉर्मल पेपरवरतीच मी काम चलाव केलेला आहे, तुमच्याकडे जर टिश्यू पेपर असेल त्यावर तुम्ही काढू शकता। मी इथे माझ्याकडे एक कॉईलची वही होती, त्याच्या मधले जे पेजेस असतात 2 ते काढून त्यावरती तळलेले भजी हे काढून घेते, कारण तेल ते शोषून घेतील, त्यामुळे जास्त तेलकट राहणार नाहीत भजी। आता मी दुसरी पण जी फेरी आहे ती टाकून घेते भज्यांची, म्हणजे दुसरा घाणा। तर असे मी सर्व भजी करून घेते, तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा
आणि इथे मी अशा प्रकारे सर्व भजी सोडून घेतलेल्या आहेत। छान असे आपल्याला क्रिस्पी तळून घ्यायचे। भजी सोडताना काय करायचं, हाय फ्लेम ठेवायची। भजी सोडून झाले की लो फ्लेम करायची आणि मस्त असे भजी तळून घ्यायचे। तुम्ही बघू शकता इथे भजी तयार आहेत। तुम्ही याला टोमॅटो केचप सोबत, पुदिन्याच्या चटणी सोबत देखील खाऊ शकता। खूप मस्त लागतात। नक्की एकदा ट्राय करा आणि बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।